सोलापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत 20 एप्रिल 2026 रोजी नवीन करप्रणालीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ उसळला। सभागृहात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान वातावरण तापले आणि हा वाद भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यातील थेट संघर्षात परिवर्तित झाला। नवीन करप्रणालीवरून सुरू झालेल्या चर्चेत भाजप नगरसेवक आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे गटनेते आमने-सामने आले। तीव्र शाब्दिक चकमकींमुळे सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि काही काळ कामकाजही ठप्प झाले। दरम्यान सभेत गोंधळ घातल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते नरोटे यांना निलंबित करण्यात आले। या घटनेमुळे महानगरपालिकेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। आपण सगळे या घटनेचे साक्षीदार आहात। सोलापूर शहरातला काळा दिवस आहे। महापालिकेच्या इतिहासामध्ये आम्ही सत्तेमध्ये होतो, आजपर्यंत असं कधीही दादागिरी केलं नाही। अमोल बापूंनी मला त्या ठिकाणी निलंबित केलं, काही फरक पडत नाही। जनतेच्या विषयासाठी आम्हाला 100 वेळा तुम्ही जरी निलंबित केलं तर काय फरक पडणार नाही। आजचा जो विषय आहे 1300-1400 कोटीचा विषय आहे। जी योजना पूर्वी 800 कोटीची होती, 600 कोटी या ठिकाणी वाढवून आणले आणि सकाळी पालकमंत्र्याकडे मीटिंग झाली। तिथंच ठरलं होतं की अमोल बापू शिंदेने चेतनवटेंना बोलून द्यायचं नाही। तुम्ही विषय जादूगर आम्हाला या ठिकाणी वाचाच्या अगोदर सस्पेंड करता। विषय वाचाच्या अगोदर जे किती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमची दोघांची या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता। या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता। म्हणून या ठिकाणी अमोल बापूला मला या ठिकाणी निलंबित केलं तरी काय हरकत नाही। आमची मागणी रेडी रेकनर वाढवू नका, कुठलंही या ठिकाणी कर वाढवू नका। पण या ठिकाणी जे वर्ल्ड बँक आहे त्या बँकेने निर्बंध लावलेत। त्यांनी सांगितलं की हे उत्पन्न वाढवल्याशिवाय आम्ही तुम्हाला उत्पन्न देणार नाही। त्या बँकेला सोलापूर शहरातल्या 20 प्रॉपर्टी ह्याने फिरून दाखवलेत। त्या प्रॉपर्टी विकसित करा, जे विकून टाका किंवा डेव्हलप करा। सोलापूर शहरामधले हे उद्याच्याला दिवाळकर सोलापूर शहर काढणार आहेत। पहिली त्यांची आट आहे, जी पहिले 5 कोटी आहेत ते आमच्या अकाउंटवर या ठिकाणी जमा झाले पाहिजे। आमची विनंती आहे, तुम्हाला एवढ्या राज्यात तुमची सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तर महानगरपालिके शहराच्या लोकांना भर या ठिकाणी करू नका। हे देखील पैसे राज्यात तुमची सत्ता आहे तर तुम्ही ते पैसे देखील आणून दाखवा, असं त्यांना सगळ्याला आव्हान करतो। जी आज सोलापूर शहराला तुम्ही सांगताय की 3500 कोटी ह्या शहरातल्या लोकांना खरबी तुम्ही घेणार आहेत, ते तुमची सत्ता आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आणून दाखवा, हे या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो।